तुम्हाला माहितीये का भारतात फिल्म कॅमेरा कसा आला ते? याची स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे। 1919 मध्ये भारतात पहिला स्वदेशी फिल्म कॅमेरा बनवला गेला। म्हणजे आज आपण ज्याला इंडियन सिनेमा म्हणतो त्याच्या मुळाशी आहे एक विजनरी बाबूराव पेंटर। येस, बाबूराव कृष्णराव मिस्त्री हे मूळचे पेंटर, थिएटर डिझायनर आणि इल्युजन स्पेशलिस्ट होते, म्हणूनच त्यांना पेंटर हे टोपण नाव मिळालं। 1913 मध्ये त्यांनी आपल्या कझन सोबत राजा हरिश्चंद्र चित्रपट पाहिला आणि ते इतके इन्स्पायर्ड झाले की त्यांना वाटलं आता तर इंडियामध्ये सिनेमा बनतच राहणार, मग इंडियाकडे आपला स्वतःचा कॅमेरा पण असलाच पाहिजे। पण त्या काळात सगळे फिल्म इक्विपमेंट इम्पोर्टेड म्हणजेच अतिशय महागडे होते। मग काय, बाबूराव मुंबईच्या चोर बाजारात गेले, जुने कॅमेरे विकत घेतले, त्यांना तोडलं आणि त्यातलं प्रत्येक पार्ट समजून घेतला की काय कशा प्रकारे काम करतो। शटर, लेन्स, व्हील्स, एकंदरीत सगळंच। आता ते स्वतःच आर्टिस्ट होते। मग काय, त्यांनी त्या कॅमेराचं स्केच तयार केलं आणि फिल्म मेकर व्ही शांताराम, व्ही दामले यांच्यासोबत मिळून एक फुल्ली फंक्शनल DIY जुगाडू कॅमेरा बनवला। मग याच कॅमेराने 1919 मध्ये त्यांनी सैरंध्री नावाचा एक दमदार ऍक्शन सिनेमाही शूट केला आणि तो इतका रिअल वाटला की प्रेक्षक थेट थिएटरमध्ये आपापल्या जागांवर उड्या मारत होते, ओरडत होते। पण दुर्दैव म्हणजे ब्रिटिश सरकारला तो देशद्रोही वाटला आणि त्यांनी तो बॅन केला। तरी सुद्धा बाबूराव थांबले नाहीत। त्यांनी कोल्हापुरात महाराष्ट्र फिल्म कंपनी सुरू केली, ज्यातून अनेक कलाकार दिग्दर्शक घडले। व्हिज्युअल इफेक्ट्स, सेट डिझाईन, सिनेमॅटिक लाइटिंग या सगळ्यांचं बीज बाबूरावांनी त्या काळातच रोवलं होतं। त्यांचं काम इतकं विजनरी होतं की आज जे पण आपण मोठ्या पडद्यावर CGI आणि ड्रोन शॉट्स बघतो त्यांचं खरं मूळ बाबूराव पेंटर यांचं इमॅजिनेशन आणि डेडिकेशन मध्ये। ते कलाकार होते पण तितकेच तंत्रज्ञही। त्यांनी इंडियन आर्ट आणि टेक्नॉलॉजी यांचं अप्रतिम कॉम्बिनेशन करून दाखवलं, ते पण रिसोर्सेस नसताना। त्यामुळे आजही जेव्हा आपण इंडियन सिनेमाचा इतिहास पाहतो तेव्हा बाबूराव पेंटर हे नाव आदराने घेतलं जातं, कारण त्यांनी फक्त कॅमेरा नाही बनवला तर एक पूर्ण फिल्म इंडस्ट्री उभी केली। असाच आपला पहिला देसी फिल्म कॅमेरा तयार झाला, जरा जुगाडू, थोडी आर्ट आणि भरपूर स्वप्नांनी। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।